कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणारे आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात असणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली। अभिजित अरुण माणकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव। इतर आरोपींच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून अभिजित माणकर हा आरोपींच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं। 5 जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता। या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे क्लोन करण्यात आले असून त्यात 19,827 ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग मिळून आले आहे। यातील 10,000 क्लिपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून यातील 6 क्लिप या शरद मोहोळ खून प्रकरणाशी संदर्भात आहेत। यातील 6 क्लिपमध्ये शरद मोहोळचा खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणाऱ्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात अभिजित माणकर होता। आरोपी अभिजित माणकरची 8व्या दिवशी चौकशी केल्यानंतर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली। अभिजित माणकरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांधले आणि गणेश मारणे हे 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत।